IPL 2026 मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना, तरीही स्वबळावर प्लेऑफची आशा अजून जिवंत. तर मुंबईसाठी टॉप 4चे समीकरण कसे असणार आहे, संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर IPL 2026च्या मोहिमेची सुरुवात दिमागदार विजयासह केल्यावर मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवरून घसरली आहे. 13 वर्षांनी IPL हंगामातील पहिला सामना जिंकल्यावर 5 वेळच्या IPL चॅम्पियनवर सलग 4 पराभवाची नामुष्की ओढवली. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातील विजयासह त्यांनी पुन्हा ट्रॅकवर येण्याचे संकेत दिले. पण त्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने आणि आता सनरायझर हैदराबादच्या संघाने वानखेडेच्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. यंदाच्या हंगामातील 8 सामन्यानंतर हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स पलटण 2 विजय आणि 6 पराभवासह 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. सध्याची परिस्थिती पाहता प्लेऑफच्या शर्यतीत यांचा निभाव लागणं मुश्किल आहे असे चित्र निर्माण झाले असले तरी अजूनही त्याची स्वबळावर अव्वल 4मध्ये पोहोचण्याची आशा जिवंत आहे. तर जाणून घेऊयात यासाठी कसं असेल प्लेऑफचं समीकरण. तर सनरायझर हैदराबादच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहणं कठीण झालं आहे. पण अजूनही ते स्वबळावर आघाडीच्या 4मध्ये एंट्री मारू शकतात. पण त्यासाठी त्यांना उर्वरित सर्वच्या सर्व सामने जिंकावे लागतील. 6 सामने जिंकून मुंबई इंडियन्सचा संघ 14 लढतीनंतर 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. प्लेऑफसाठी ही मॅजिक फिगर आहे. जर मुंबई इंडियन्सच्या संघाने उर्वरित सामन्यांपैकी एक सामना गमावला तर स्वबळावर या शर्यतीतून ते बाहेर पडतील. या परिस्थितीत इतर संघाची कामगिरी आणि जर तरच्या समीकरणात टिकून राहण्यासाठी नेट रन रेटचा फॅक्टरही महत्त्वपूर्ण ठरेल. यात आणखी एका पराभवाची भर पडली तर मात्र मुंबई इंडियन्सचा प्रवास हा साखळी फिरतच संपुष्टात येईल. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, 6 सामने मुंबई इंडियन्स जिंकेल का आणि टॉप 4मध्ये जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.